जय शिवराय मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य असलेला पट्टा किल्ला म्हणजेच विश्रामगड. जालन्याची लढाई जिंकून रायगडाकडे जात असताना मोगलांनी राजाची वाट अडवली. तेव्हा बहिर्जी नाईक यांच्या चातुर्याने मोगलांच्या हातावर तुरी देत महाराजांनी पट्टा किल्ला गाठला. सुरतेवर छापा टाकून आल्यानंतर महाराजांनी या ठिकाणी 1 महिन्यापेक्षा जास्त कालावधी विश्राम घेतला, म्हणून या गडाला विश्रामगड असेही नाव पडले आहे. गड चढाई सुरुवात केल्यानंतरच आपल्याला डाव्या बाजूला एक पुरातन तोफ दिसते. गडावर पाहण्यासाठी काय काय आहे थोडक्यात विश्लेषण. विश्रामगडावर काय बघाल थोडक्यात माहिती व्हिडिओ पॉज करून तुम्ही वाचू शकता. किल्ल्यावरील नैसर्गिक वातावरण आणि हवामान महाराजांना आल्हाददायक वाटल्याने तब्बल 30 ते 35 दिवस महाराजांनी येथे वास्तव्य केले. क्षीण म्हणजेच आळस घालवणारा किल्ला म्हणून महाराजांनी पट्टा किल्ल्याचे विश्रामगड असे नामकरण केले. महाराजांनी आपल्या आयुष्यात खूप कमी गडांवर 1 महिन्यापेक्षा जास्त कालावधी राहिले, त्यापैकी एक म्हणजे विश्रामगड. तर थोडं चढल्यानंतर आपल्याला एक गुफा दिसते. फार मोठी नाही तर छोटीशी आहे. आपण जातो आता डाव्या बाजूला. जी लक्ष्मी स्वामी महाराजांची गुफा आहे. ती सध्या बंद आहे, लॉक लावलेलं आहे. ही गुफा काही कारणास्तव बंद आहे. किती क्यूट आहे. गांधीजीचे 3 माकडे. हलका हलका पाऊस चालू झालाय आणि धुकं पण भरपूर आहे. त्या धुक्यामध्ये थोडी थोडी थंडी पण वाजते. इथं पण गोवा तोडलेले आहेत.
इथं पण राहण्याची सोय होऊ शकते. कोणी नाही सांगणार तुला काय, आम्हालाच नाही माहिती. हा मागून ना तिथे जाऊन होतं माहिती कसं आहे मामा. 81 काळात हा एक मार्ग असावा. हा मार्ग कुठपर्यंत जातो आता जाऊन पाहूया आपण. इथं एक वाघोबा देवाची मूर्ती आणि हा रस्ता जातोय खाली. तो कुठपर्यंत जात असावा काय अंदाज लागणं शक्य वाटत नाही. आणि खाली काही दिसत नाही. धुक्याचं प्रमाण अतिशय जास्त आहे. हे आहे खरी मेन पाण्याचं टाकं जे पिण्यासाठी वापरलं जात आहे. गडावर भवानी मातेचे तसेच पट्टाई देवीचे मंदिर आहे. तसेच गडाच्या पायथ्याशी शिवकालीन शिवलिंग सुद्धा आहे. रानमेवा पट्टा किल्ल्याचे बांधकाम हे बहमती सल्तनतीच्या काळात झाले. इसवी सन 1347 ते इसवी सन 1490 या काळात किल्ल्याचे बांधकाम झाले असावे. बहमती सल्तनतीनंतर गडाचा ताबा हा महादेव कोळी समाजाकडे गेला होता. बहमनी सत्तेचे तुकडे झाल्यानंतर हा किल्ला निजामशाहीकडे गेला व पुढे इसवी सन 1627 मध्ये मोगलांनी पट्टा किल्ला जिंकून घेतला. मात्र इसवी सन 1671 मध्ये मोरोपंत पिंगळे यांनी मोगलांकडून हा किल्ला जिंकून स्वराज्यात सामील केला असे आढळते. जालनापूरच्या लुटीनंतर राजे काही काळ या गडावर विश्रांतीसाठी थांबले होते. शिवाजी महाराज 16 नोव्हेंबर 1679 रोजी जालन्याची लूट करून परतत असताना मोगल सरदार यांनी महाराजांवर चाल करून यायला निघाला. त्यावेळी महाराजांच्या समेत भरपूर खजिना लूट होती आणि लांबच्या प्रवासाने मावळे थकले होते. अशा वेळी युद्ध करणे हा पर्याय नव्हता. त्यामुळे महाराजांची आणि सैन्याची सुरक्षित पट्टागडावर पोहोचण्याची व्यवस्था ही बहिर्जी नाईक यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी सैन्याची गैरसोय होऊ नये म्हणून गडावर पिण्याची पाण्याची सोय केली व धान्याचीही सोय केली. आजही गडावर पिण्याचे पाण्याची टाकी आढळतात. तसेच धान्य कोठरही पाहावयास मिळते. हत्ती हौद पाहू शकता.
कसलं दुःख आहे. वेल्डिंगचा वापर करा, कारण अति धोक्यामुळं खोलीचा अंदाज येणार नाही. गडावर सोनटेकडी, सीता हौद, शिवकालीन गुफा, धान्य कोठार, 12 हौद, 7 हौद, हत्ती हौद अशा वास्तू पाहावयास मिळतात. धोक्याचं प्रमाण जास्त आहे, एकमेकांना सोडू नका, अन्यथा हरवण्याची शक्यता आहे. ही आहे गुफा. याच्यात तुम्ही मुक्कामही करू शकता. आणि भरपूर मोठी गुफा आहे. आता आपण आतमध्ये भरपूर मोठी जागा आहे. पावसाळ्यामध्ये तुम्ही मुक्कामही करू शकता. फक्त खाण्याची सोय तुम्हाला स्वतः करावं लागेल. गडावरती कोणत्याही प्रकारचं दुकाने किंवा अन्य काही खाण्यासाठी सामग्री नाही आहे. तर हे आहे शिवकालीन धान्य कोठार. भरपूर मोठी आहे. खोली ही धान्य कोठार. धान्य ठेवीत असा अंदाज आहे. आणि ही गुफा पाहू शकता तुम्ही, अतिशय मोठी अशी गुफा. धोक्यातून रस्ता शोधत आम्ही आलोय त्या पाण्याच्या टाक्यांजवळ. धोक्याचं प्रमाण अतिशय जास्त प्रमाणात आहे. मध्ये वाऱ्याचं प्रमाण जास्त वाढलंय आणि संध्याकाळची वेळ झाली. सगळ्या कारणास्तव आम्ही जातोय आता परतीला. आपला गड झाला पूर्णपणे पाहून. पूर्णपणे तर नाही म्हणू शकत, पण मग थोडाफार प्रमाणात तर झालाच आहे. नरवीर शिदोजी नाईक निंबाळकर धारा तीर्थ समाधी स्थळ. तर हा जातोय समाधी स्थळाकडे रस्ता. जय बजरंगबली. तरी आहे शिवकालीन शिवलिंग. आपण आता घेतोय त्याचं दर्शन. पट्टा किल्ला. पट्टा किल्ल्याच्या उत्तरेला आहे इथं शिवकालीन शिवलिंग, जिचं आत्ताच आपण दर्शन
घेतलंय. हे आहे शिवकालीन शिवलिंग. इसवी सन 1679 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने हा पट्टा किल्ला म्हणजेच विश्रामगड पावन झाला. शिवरायांच्या आयुष्यातील सर्वात शेवटची लढाई याच मातीत लढली गेली. आपल्या राजांना वाचवण्यासाठी 3 दिवस आणि 3 रात्रीच्या घना रणसंग्राम याच परिसरात अविश्रांतपणे लढला गेला. त्यामध्ये हिंदवी स्वराज्याचे 50,000 सरदार नरवीर शिवाजी नाईक निंबाळकर 20,000 मोगलांच्या फौजेशी लढता लढता धारातीर्थ पडले. तोच हा गड किल्ला म्हणजेच विश्रामगड. आहे आता महाळुंगी नदीचा उगमस्थान. पाहू शकता तुम्ही महाळुंगी नदीचं उगमस्थान. अशा प्रकारचे गोमुख बनवलेले आहे. एक कुंड आहे म्हणजे एक तीर्थ आहे. इथून होती महाळुंगी नदीचा उगम. आणि हा गडाच्या पायथ्याला गड दिसणं शक्य नाही कारण धुकं जास्त आहे.